Hello everyone, welcome to SSA. Cap round first, the college has been allotted. For example, say I have a ID over here. The student has been allotted Indira Global School of Business. Okay. So many of you are asking a question, sir, betterment के लिए जाना चाहिए क्या? And जर betterment साठी गेलो तर हा first college आमच्या हातामध्ये राहील का नाही राहणार? The best answer for this is yes. जर तुम्ही betterment साठी गेले तर हा college तुमच्यासाठी राहणार आहे. ही seat तुमच्यासाठी राहणार आहे. So 90 or more than 90% of you might be thinking कि सर betterment के लिए तो जाना चाहिए. Yes, it is a very good option, but don't have that unnecessary वाला thing कि सर ये इससे better वाला college जो है अपने को direct टॉप वाला मिल सकता है सेकंड टॉप का. ऐसा बिलकुल नाही होता. कॅप राऊंड 1 ची कट ऑफ लिस्ट लागलेली आहे. तुम्ही क्रॉस चेक करू शकता. त्या कट ऑफ लिस्ट मध्ये ह्या वर्षी कोणाचा कट ऑफ जास्त आहे कोणाचा कमी आहे हे शीट मॅट्रिक्स वर ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. सेकंड पॅरामीटर, तुमच्यासाठी हा कॉलेज जो फर्स्ट राऊंड वाला आहे, जेव्हा तुम्ही बेटरमेंटसाठी अप्लाय करणार आहे तुम्हाला बेटरमेंटची फीस भरावी लागणार आहे, जी सगळ्या कॅप राऊंडसाठी त्यांनी ठेवलेली आहे. सो इफ यू गो फ्रॉम 1 to 2nd, इफ यू आर गोइंग फॉर बेटरमेंट ऑप्शन यू हॅव टू पे द फीस. इन केस यू आर सॅटिस्फाईड, जसं काल एक स्टुडंटचा काल फोन आला होता की सर मला पुंबा भेटलाय आणि तुम्हाला काय वाटतं हे घेतलं पाहिजे का? डिपेंडिंग अपॉन हर पर्सेंटाईल पुंबा वॉज अ व्हेरी गुड डील. ठीक आहे, बट इन अ केस इफ यू थिंक की यार ह्याच्यापेक्षा जास्त भेटू शकतो तर बेटरमेंटसाठी तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. अँड नो डाऊट अबाउट इट, बिकॉज तुमच्या हातामध्ये एक कॉलेजची सीट ऑलरेडी आहे. आता गेम कुठे होणार आहे? सेकंड से थर्ड में गेम होगा. कौन सा बच्चा कौन सा कॉलेज प्रिफर करता है, कौन सा कॉलेज नहीं लगता है, तो इतना कुछ चेंज नहीं होता. जहाँ पे पर्सेंटाइल जो लास्ट इयरचा होता, मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं बघा, जे पण मुलं हे बघताय, जितक्या जणांनी मला फोन केलाय, लास्ट इयरचा कॅप राउंड 1, 2 आणि 3 ह्या हिशोबाने तुमचा पर्सेंटाइल जो आहे तो कॉलेज वाइज चेक कर. +1 +2 ये वाला विंडो ओपन रखो और कॉलेजेस का प्रिफरेंसेस वैसे भरो ना. लास्ट अँड फॉरमोस्ट ज्यासाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे, नीट शांत डोक्याने बघ. मेनी ऑफ यू हैव अ डाउट रिगार्डिंग बैंकिंग और एमबीए की सर बैंकिंग फॉलो करना चाहिए या एमबीए फॉलो करना चाहिए, जे हे लागलंय कॉलेज, किंवा जर हे कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर बँकिंग करता येईल का परत. तर हे सगळं उत्तर शांत डोक्याने देतो, तुम्ही नीट लक्ष द्या. फक्त पहिले, इफ यू आर टेकिंग एडमिशन तो फिर बैंकिंग आप नहीं कर सकते क्योंकि 2 साल आपको इन्वेस्ट करना पड़ेगा. इफ यू थिंक की सर फक्त एक्झामसाठी जावं लागेल असे कॉलेजेस आहेत तर आपल्या संभाजीनगरमध्ये तुम्हाला 100% भेटून जातील. तुम्ही एकदा क्रॉस चेक करू शकता. वो तो साइड में रख, फिर कैप राउंड का फॉर्म नहीं भी भरा, डायरेक्ट एडमिशन लिया तो भी चलेगा. ठीक है, या कैप राउंड में सिर्फ वही कॉलेज डाल दे, यू विल गेट द एडमिशन. नाउ द सेकंड वन हु आर कंफ्यूज रिगार्डिंग बैंकिंग और एमबीए सीट एंड दे हैव अ गुड परसेंटाइल, so what should you do? The basic point is that can you invest these 2 years, the upcoming 2 years, can you invest? पहला क्वेश्चन खुद को पूछ. सेकंड, अगर तुझे कम्युनिकेशन स्किल का प्रॉब्लम है या तेरे को फियर है तो इतना मत सोच. कॉलेजेस ना तसं ग्रूम करतात तुम्हाला. ठीक है, तो इतना इतना सोचने की जरूरत नहीं. वी हैड अ स्टूडेंट नेम शुभम कापसे. ठीक आहे, तर त्या स्टुडंटचा पण सेम प्रॉब्लेम होता. हे तर लॉकडाऊनचा स्टुडंट आहे, आपला संकेत आहे. तर ह्या स्टुडंट्सला ना खूप ऑब्झर्व केलंय क्लोजली की सर हे ना फक्त फिअर आहे, तिथे गेल्यानंतर ना सर्वायवल जो असतो ना तो होऊन जातो. ठीक आहे, तर जर फिअर असेल त्यासाठी घेत नसेल ऍडमिशन तर मी तर म्हणणार आहे भैया गो फॉर इट. थर्ड अँड फॉरमोस्ट इज रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट. नाउ मेनी ऑफ यू आर थिंकिंग की सर मुंबई वाला कॉलेज मिला है, लेना चाहिए. जसं एक जणी मला म्हटलं सर रिझवी भेटलाय, घेतलं पाहिजे का, किंवा आता पार्ले वाला कॉलेज भेटला आहे मैनेजमेंट वाला, विले पार्लेला, तो घेतलं पाहिजे. तो देख, कोई भी कॉलेज पे ना 3 पैरामीटर बेसिक है. फर्स्ट, तेरा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट कितना. ठीक आहे, ओपन हो, आपण ईडब्ल्यूएस लावून आपण फीस घेऊ शकतो, ओबीसी आहे, कुठे ना कुठे सवलत भेटू शकते. बट तिथे राहणं खाणं ते तर खर्च 2 वर्षाचा करावा लागेल. ठीक आहे, सर्वात पहिले चेक करा की हॉस्टेल अवेलेबल आहे का. सेकंड पॅरामीटर, जे सर्वात बेसिक पॅरामीटर आहे, की तिथे जे रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे रिलेटेड टू फीस, रिलेटेड टू युअर प्लेसमेंट, ते चेक करा. आता कधी पण प्लेसमेंट ना टॉप वाला चेक नाही करायचं, एव्हरेज प्लेसमेंट चेक करा. आणि एव्हरेज प्लेसमेंटमध्ये पण कोणत्या कंपनीमध्ये प्लेसमेंट झालं ते चेक करा. आता सगळ्यांनी मला फोन केला, सर तुम्ही सांगा हा कॉलेज चांगला आहे का. मतलब यार मैं कैसे तेरे को डायरेक्टली बोल दूं ये कॉलेज है, क्योंकि तेरा लाइफ डिपेंड करता है. अगर एक शर्ट भी लेने जा रहा है तो दो दो बार चेक करेगा ना की यार ये ब्रँड का लू या ये ब्रँड का लू. हा, तुमचा विश्वास आहे 100% बरोबर, बट ऍट द एंड ऑफ द डे हा डिसिजन तुमचा आहे. तुम्ही हे विचारू शकता की सर प्लेसमेंट रेकॉर्डचं मला इतकं भेटतं आणि मग तुम्हाला काय वाटतं इथे आपलं कोणतं स्टुडंट आहे का, किंवा लिंक्डइन वरनं आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. तर तो पॅरामीटर झाला. तर काय करा, एकदम सिंपल है. देख, अगर तेरे को कोई कॉलेज मिला है और तुझे लगता है कि ये कॉलेज तेरे लिए वर्थ है तो एक चक्कर मारून ये. सबसे बेस्ट रिव्यू कौन देगा, तो वो चाय की टपरी वाला जो है कॉलेज के बाहर, उधर जाके बैठने का,
मस्त बच्चों से रिव्यू लेने का, सेकेंड ईयर जो फाइनल ईयर वाले है प्लेसमेंट का सीन क्या है, फिलहाल आईटी में थोड़ा स्लैक सीजन शुरू है, तो सर यहाँ पे कुछ आईटी के रिलेटेड जॉब्स के है क्या वेकन्सीज, किंवा इथे काही पॅरामीटर आहे का सर की हा पर्टिक्युलर स्ट्रीम, जसं आमच्या वेळेस होतं मीरा रोडला एक कॉलेज आहे डालमिया, उसका मार्केट उसका फाइनेंस बहुत अच्छा था, ठीक है. सो माय पॉइंट इज कि एट द एंड ऑफ द डे वेन यू गो टू अ कॉलेज यू मस्ट अंडरस्टँड ती जी वाईब आहे ना, तो जो ऑरा असतो ना, तो तुम्हाला असा भेटून होतो की हा इथे होणार आहे, ठीक आहे, इथे ऍडमिशन घेऊ शकतो. तर फर्स्ट तुम्ही रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट बघा. सेकंड तुमची स्वतःचं जे 2 वर्ष तुम्ही टाकणार तो जो खर्च आहे तो एकदा चेक करा. थर्ड अँड फॉरमोस्ट की जो प्लेसमेंट रेकॉर्ड आहे, रादर दॅन गोइंग ऑन द वेबसाईट, तिथे एक राऊंड मारून या. सहसा तुम्ही एकतर मुंबई किंवा पुणे चूज करणार आहे, तर एक दिवस तुम्ही तिकडे जाऊ शकता, तिथे बघू शकता की नेमकं कसं पॅरामीटर आहे. आता सहसा ह्या सुट्टीमुळे काय झालं, सॅटर्डे संडे आणि हा इथे थोडाफार तरी प्रॉब्लेम झाला. मग तुम्ही काय करा, बेटरमेंटसाठी ह्या कॉलेजपेक्षा एक कॉलेज टप्पा थोडा पुढे टाका. म्हणजे तुम्हाला समजून जातं की यार हा जो कॉलेज आहे ना, या कॉलेजच्या हिशोबाने जर वेगळा चांगला कॉलेज भेटू शकतो, तर मग तिकडे काय, तिकडे मग मूर्खपणा करू नका. मग 19 तारखेला जाऊन चक्कर मारून टाकायची, जे पण तुम्ही फॉर्म भरणार आहे की सर हा कॉलेज मी भरतोय आणि मी डायरेक्ट चक्कर मारून येतो. लास्ट अँड फॉरमोस्ट काही काही फोन्स येतील तुम्हाला रिलेटेड टू सम ऑफ द इन्स्टिट्यूट्स, ते फोन करतील, सांगतील तुम्हाला हा कॉलेज भेटलं, तुम्हाला हा घ्यावंच लागेल. तर असं कंपल्सरी नाही आहे बरं का. जर फर्स्ट प्रिफरन्सला तुम्ही टाकलं असेल, जसं आपल्या स्टुडंटनी टाकलंय चुकून फर्स्ट प्रिफरन्सला कॉलेज टाकलं, त्याला म्हटलं, त्यांनी ऐकलंच नाही, तो पण त्याच्याकडनं चुकून झालं असेल का जे काय असेल त्यांनी टाकलं, तो त्याला भेटला, तर त्याला ते घ्यावंच लागणार. अदर दॅन दिस तुम्हाला गरज नाहीये, ठीक आहे. यू कॅन ऑलवेज गो फॉर द बेटरमेंट ऑप्शन, बट यू हॅव टू पे द फीस फॉर इट. ओके, सो ऑल द व्हेरी बेस्ट. फक्त मेक शुअर करा की जेव्हा पण तुम्ही डिसिजन घेताय, ठीक आहे, बेटरमेंटवाला, तर पर्सेंटाईल चेक करा लास्ट इयरचा रिलेटेड टू दॅट कॉलेज अँड दॅट युनिव्हर्सिटी. सिम्पल आहे बघा, अँड युअर कॅटेगरी विच इज देअर, ठीक आहे. बिलकुल लोड घ्यायची गरज नाही. तुम्हाला काही जरी लागलं तुम्ही बिंदास फोन करू शकता. फक्त मेक शुअर करा की तुम्ही कॉलेजचं डिटेल काढता. डायरेक्ट फोन करून विचारता की सर हा कॉलेज आहे चांगला नाही आहे. तर इंदिराचे 4 कॅम्पस आहे. आता ह्या 4 कॅम्पसवरनं मग डिसिजन घेताना मग तुम्हाला बघावं लागेल की श्री चाणक्यवाला आहे, मग त्यानंतर बाकीचे आहेत. तर हे तुम्हाला ना त्या पर्सेंटाईलवरच समजून जाईल. मग तिकडे जाऊन एक चक्कर मारताना मग अजून क्लिअर होतं, मग कॉन्फिडन्स वाढतो. मग त्यानंतर तुम्ही फोन करा. विल मेक शुअर की तुमच्यासाठी बेस्ट कॉलेज आपण निवडून घेऊ. आणि कॅप राउंड 2 साठी आपण मेक शुअर करू की पहिल्यापासूनच हे जे लिस्ट आहे ना, डिपेंडिंग अपॉन द पर्सेंटाईल, तो आपण सांगू तुम्हाला, ठीक आहे. चलो, सो विथ दिस विल स्टॉप हिअर. थँक्यू सो मच. हॅव अ व्हेरी गुड डे अँड टेक केअर.